गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 4 आणि श्लोक आता आपण 29 नंबरचा बघणार आहोत। म्हणजे आपण गेल्या वेळी 27 आणि 28 नंबरचे श्लोक पाहिले। आता 29 नंबरचा श्लोक बघूया। अपाने जुहिते प्राणा प्राणे पान तथा परे प्राणपान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणा। कोणी अपानवायूच्या ठिकाणी प्राणवायूचे हवन करते यास पूरक म्हणतात। कोणी प्राणवायूच्या ठिकाणी अपानवायूचे हवन करतात त्यास रेचक म्हणतात। आणि प्राणायामामध्ये तत्पर असणारा प्राणवायू आणि अपानवायू या दोन्हीचा विरोध करतात त्याला कुंभक असं म्हणतात। म्हणजे या ठिकाणी आता पुढं आपल्याला तसा विषय येणार आहे, पण ओघानं आलेला आहे आपल्याला। प्राण जसं की आपल्या शरीरामध्ये पंचप्राण आहेत, म्हणजे प्राण अपान समान व्यान उदान आणि प्राण अपान समान व्यान उदान अशी 5 प्राण आहेत। 5 प्राणांच्या पैकी हा अपानवायूचं कार्य खूप मोठं कार्य आहे। जीवनामध्ये अपानवायू जर नसेल तर माणूस जिवंत पण राहू शकणार नाही। अपानवायू हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप मोठं कार्य करत असतो तो। कोणी अपानवायूच्या ठिकाणी प्राणवायूचे हवन करतात आणि यास पूरक म्हणतात। म्हणजे आपण आतमध्ये श्वास रोखून धरतो, कधी बाहेर सोडून रोखून धरतो, तसं त्या पद्धतीने बाहेर जर सोडला, बाहेर जसं की आपण सोडून थांबतो श्वास, असा श्वास सोडतो आणि परत श्वास घेत नाही, त्याला आपण रेचक म्हणू शकतो। आणि जेव्हा आपण कुंभक करतो म्हणजे प्राण आतमध्ये घेतो, हवा आतमध्ये घेतो आणि आत कोंडून धरतो, म्हणजे आपण त्याला कुंभक म्हणू शकतो। तसं ह्या पद्धतीनं आपण जर करत असू, तसं इथं भगवान परमात्म्यानं सांगितलेलं आहे। मग माऊली काय म्हणतात बघू आपण। मग अपानग्रीचे मुखे प्राणद्रावे देखी हवन केले एकी अभ्यास योगे। म्हणजे त्याचप्रमाणे की कित्येक योगी अभ्यासाने अपानवायू रूपी अग्नीच्या मुखात प्राणरूप देहाचे द्रव्याचे दहन करतात, म्हणजेच पूरक नावाचा प्राणायाम करतात। जसं की पूरक, रेचक, कुंभक असे प्रकार आहेत प्राणायामामध्ये त्या पद्धतीने ते करत असतात। म्हणजे जे योगी लोक असतात ना, योगी लोकांचा हा विषय आहे। आपलं हे ऑटोमॅटिक घडतं, ह्या सगळ्या क्रिया आपल्या ऑटोमॅटिक घडत असतात का तर आपल्याला राजयोग सांगितलेला आहे। आता आपल्याला पुढे गेल्यानंतर पुढच्या 9व्या अध्यायामध्ये येणार आहे ते राजयोग सांगितला आहे। आणि त्या पद्धतीनं जसं की आपली क्रिया दिलेली आहे आपल्याला, म्हणजे नाम घेण्याची एक रीत दिली, एक प्रक्रिया दिली, त्या प्रक्रियेमध्ये आपण ती क्रिया करत असताना ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक घडत असतात। त्यामुळे ही वेगळं असं करायची गरज नाही। पण ह्या ठिकाणी योगी जे असतात ना, जे आपण बघत असतो की हिमालयावरती बसले असतात किंवा असं कुठंतरी असं एखाद्या एकांत ठिकाणी बसतात आणि त्या ठिकाणी ते साधना करत असतात, तशा स्वरूपाचं जे योगी असतात त्यांचा जो अभ्यास रोजचा चाललेला असतो तर तो हाच अभ्यास चाललेला असतो। प्राण म्हणजे जी पंचप्राणावरती त्यांचा सगळा खेळ चालू असतो, रोज तेच करायचं। म्हणजे तुकाराम महाराजांनी बघा 42 दिवस अनुष्ठान केलं होतं
भगवत प्राप्तीसाठी 42 दिवस अनुष्ठान केलं तर त्याच पद्धतीची साधना जसं आपण करतो त्या पद्धतीची साधना तुकाराम महाराजांनी केली. पण योगी जे आहेत योगी तशी साधना करत नाहीत. योगी हठयोगी असतात, त्यांनी वेगळ्या प्रकारची साधना करत असतात. तसं ह्या ठिकाणी सांगितलं आहे आपल्याला की कित्येक योगी अभ्यासाने अपान वायू अग्नीच्या मुखात प्राणवायू द्रव्याचे हवन करतात, म्हणजेच पूरक नावाचा प्राणायाम करतात, म्हणजे ते पूरक करतात. एक अपानु प्राणी अर्पिती एक दोही तेही निरुद्धती ते प्राणायामी म्हणती पंडुकुमरा. म्हणजे अर्जुनाला काय सांगतो भगवंत, हे अर्जुना, काही साधक प्राणवायूच्या ठिकाणी शरीरात असलेल्या अपानवायूला बाहेर सोडून हवन करतात तर याला रेचक म्हणतात. कित्येक योगी प्राण आणि अपान या दोन्हीचाही गतीचा निरोध करतात, त्यांना प्राणायामी म्हणतात. म्हणजे ह्या ठिकाणी काय सांगितलं की आपण अपानवायू पण बाहेर सोडून देतो आणि प्राणवायू पण बाहेर सोडून देतो. अशा वेळी जे असतं त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला रेचक म्हटलं जातं. आणि काही योगी कसे करत असतात की अपान वायू आणि दोघांच्याही गतीचा विरोध करतात किंवा त्याचं थांबवतात, त्याला निरोध करतात, त्यांना प्राणायामी म्हणतात. अशा पद्धतीनं ह्या छोट्याशा श्लोकांचा हा अर्थ दिलेला आहे. आता हा 29 नंबरचा श्लोक झाला, तर 30 नंबरचा श्लोक पाहू आपण. अपारे हराम प्राणा प्राणेषु जुहिति सर्वेप्यते यज्ञो विदो यज्ञक्षपीत कल्मिषाम. या ठिकाणी दुसरे काही योगी आहाराचे नियम करतात आणि प्राणाचा प्राणवायूतून होम करतात. हे सर्वही यज्ञ जाणणारे योगी यज्ञाने पापाचा नाश करून टाकतात. म्हणजे आपल्याला जो नाम यज्ञ दिलाय आणि ही योगी काय करत असतात, आहाराच्या माध्यमातनं म्हणजे प्राणायामाच्या माध्यमातनं साधनेच्या माध्यमातनं आपल्या पापाचा नाश करत असतात किंवा कर्माचा नाश करत असतात. अशा पद्धतीचा हा श्लोक आहे. माऊली म्हणतात की एक वज्रयोग कर्मे सर्वहार संयमे प्राणी प्राणू संभ्रमे हवन करती. कित्येक योगी वज्रासनात हठयोगाच्या क्रमाने आहारात संयम करतात आणि प्रयत्नाने प्राणाच्या ठिकाणी हवन करतात. म्हणजे जी हठयोगी असतात ना, म्हणजे काही लोक बघा एका पायावरती बसून तपश्चर्या करतात उभा राहून, काही लोक वज्रासनामध्ये करतात, काही लोक एका अंगठ्यावर उभा राहून तपश्चर्या करतात. म्हणजे अनेक प्रकारचे योगी असतात. ते अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपास तपास करून करणारे, म्हणजे उपास करून सुद्धा साधना करणारे असे कित्येक लोक आहेत. काही लोक तर आता हिमालयातली जे लोक आहेत, आपण जी आता कुंभमेळ्याला आलेली जी लोक होती किंवा कुंभमेळ्याला आलेले साधू होते, ते जे साधू आहेत ते नुसतं हवा म्हणजे हवेचं प्राशन करून म्हणजे नुसती हवा खातात. त्यांना भूक लागत नाही, ताण लागत नाही, काय खात पेत नाहीत, पण तरी सुद्धा ते आपल्यापेक्षा स्फूर्तिवान आणि आपल्यापेक्षा सुद्धा वयोमान त्यांचं जास्त असतं. बघा आता आपलं वयोमान किती दिलं, 50, 60, 70, 80, 90, 100, पण त्यांचं 200, 300, 400 आयुष्य वर्ष असतं. म्हणजे तेवढे वर्ष सुद्धा ते आपलं शरीर जतन करू शकतात. कशाच्या जीवावरती? प्राणायामाच्या जीवावर. प्राणायाम. आणि आपल्याला प्राणायाम सांगितलाय का? माऊलीने सांगितले. काय सांगितले हरिपाठात? योग याग विधी येणे नो हे सिद्धी. म्हणजे ही आपल्याला करायला सांगितले का? आपल्याला मंथोनी नवनीता तैसे घे आनंद, अशा पद्धतीने आपल्याला सांगितलं. आपल्याला योग पण सांगितला. ह्या ठिकाणी योगाचं वर्णन दिलेलं आहे. म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारे योग केला जातो, तर काही लोक वज्रासनामध्ये बसून योग करतात, काही लोक
खाण्यापिण्यावरच्या बंधनाने योग करतात. म्हणजे आता समजा सकाळी खाल्लं असलं तर संध्याकाळी खायचंच नाही, किंवा काही लोक 2 दिवसानं, 4 दिवसानं, 8 दिवसानं, 10 दिवसानं असं खाणारी लोक आहेत. आता मी एकदा यूट्यूबवरती बघितलं होतं, तर एक व्यक्ती 18 दिवस खाल्लेलं नव्हते ना, 18 दिवस त्याच्या असं पोट नुसतं असं आत गेलं होतं, सगळं असं सुरकुतलं होतं सगळं, का ते खाल्लं नव्हतं काय तर, मग पोट सगळं असं त्याचं आत. आणि मी ती कशात बघितलं होतं की एक असाच यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलवरती तो जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती काय करत असतो, असे साधू संत जिथं जिथं बसलेले आहेत, म्हणजे साधनेला बसलेत, कोण कुठं बसलेत, कोण कुठं बसलेत, त्यांच्याकडे जाऊन त्यांचं कशी साधना चालली आहे काय ते त्यांचं सगळं जाणून घेतो आणि ती यूट्यूबवर टाकतो. ते मी असं माग खूप वेळा एकदा बघितलं होतं, पण आता बरेच दिवसात नाही बघितलं त्याचं काय, पण त्यावेळी बघितलं होतं एकानं 18 दिवस काय खाल्लेलं नव्हतं. फक्त 18 दिवसामध्ये त्यानं काय केलं तर फक्त पाणी पिलं, पाण्याशिवाय दुसरं काही घेत नव्हता तो. आणि बसला होता पण अशा ठिकाणी की एवढंच तिथं हे होतं, म्हणजे असं गुहेसारखं होतं. त्यानं शूटिंगमध्ये मी बघितलं होतं, गुहेसारखं होतं, फक्त जास्तीत जास्त 4 बोटवरती अंतर असलं. जिथं बसला होता ना तिथून वरती 4 बोटाचं अंतर, नाही तर भिंतच वर, म्हणजे असं कडाकापारीमध्येच असं कुठंतरी तो बसला होता डोंगरामध्ये. अशा ठिकाणी बसून सुद्धा साधना करणारी आपल्या महाराष्ट्रामध्ये लोक आहेत भरपूर. महाराष्ट्रातलंच उदत, महाराष्ट्रामध्ये किंवा इतरत्र समजा कुठला गिरी पर्वत, गुजरातचा, त्या ठिकाणी खूप साधू आहेत, खूप म्हणजे खूप प्रचंड आहे ती. आपण म्हणजे इमेजिंग पण करू शकत नाही. आत्ता सुद्धा 500-600 लोक तिथं बसलेले असतील, की तिथं त्यांनी काही छोटे छोटे झोपड्या बांधलेत, कोण दगडीत कपाऱ्यात घुसलाय, कोण कुठं घुसलेत, कोण कुठं, असं बरीच आहे ती, मी त्यात बघितली ते. तर तशा पद्धतीनं हठयोगानं साधना करणारी लोक सुद्धा आहेत, आणि त्या पद्धतीनं ते साधना करत असतात, त्यांचं फल सुद्धा त्यांना ते त्या पद्धतीनं मिळत असतं. पण ह्या ठिकाणी आपल्याला काय तसं साधना करायला सांगितलं का, तर आपल्याला तशी साधना नाही. आपल्या साधनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होऊन जाणार आहेत, सगळ्या गोष्टी होणार आहेत, या ॲटोमॅटिक प्रक्रिया होणार आहे. म्हणून तर आपल्याला राजयोग सांगितलेला आहे. राजयोग म्हणजे सकळाशी येते अधिकार, किंवा सर्वाहुनी सोपे आहे. किती इतकं सोपं आपल्याला काय अवघड आहे सांगा बरोबर. नाम घ्यायला सगळ्यात सोपं सांगितलं, म्हणजे ह्यामध्ये सगळ्या क्रिया आपल्या होणार आहेत, तरी सुद्धा आपल्याला एवढं सुद्धा करायचं होई नासं झाले. म्हणजे आपण थोडा आपला कंटाळा करतो. तशा पद्धतीनं आपण जर त्याच्यामध्ये तल्लीन जर राहिलो, किंवा त्यामध्ये कायमस्वरूपी जर राहण्याचा प्रयत्न केला, तर 100% आपल्याला इथं बघा पुढंच उभी आली, ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ, जिही यज्ञद्वार मनमळ क्षाळन केले. म्हणजे याप्रमाणे हे सर्व यज्ञ करणारे मोक्षाची इच्छा करतात. यज्ञ करणे हा यांचा स्वभाव आहे. त्यांनी यज्ञाच्या आधारे मनातील सर्व प्रकारचे दोष घालवलेले असतात. म्हणजे आपल्याला काय सांगितलं इथं की आपले दोष कसे पळतात बघा. मागे एकदा कुठतरी प्रमाण ऐकलं होतं का, मला आता पूर्ण आठवना, की नाम घेतलं का नाही, नाम, की दोष आपले रान पळतात कुठंतरी. म्हणजे ह्यात असेल किंवा एकानादी भागवतमध्ये कुठंतरी प्रमाण आहे. तर ती तशा पद्धतीनं, किंवा आपण नाम यज्ञ करत असताना, नाम यज्ञ करताना आपली कर्म धुतली जातात, आपली कर्माचं क्षालन होत असतं, किंवा आपले जे पाप कर्म जे आपण केलेले असतात ते पापाचं क्षालन होत असतं त्यामध्ये, नाम यज्ञामध्ये. ज्यावेळेस आपण नाम घेत असतो तेव्हा बघा, अनेक वेळा मामांच्याकडून आपण ऐकलेलं आहे की नाम घेता उठाउठी होय संसाराची. मग संसार म्हणजे कुठला संसार? आपल्याला जन्म आणि मृत्यू हा जो संसार आपल्या पाठीमागे लागलाय, हा संसार जर सोडायचा असेल तर आपल्याला एकमेव नामतारक आहे. तसं ह्या ठिकाणी
जी गोष्ट आपल्याला सांगितली की ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशील, म्हणजे ही जी मोक्षाची इच्छा करतात आणि यज्ञ करतात आणि हा यांचा स्वभावच आहे, म्हणजे त्याप्रमाणे आपण सुद्धा त्याचीच इच्छा करून आपलं नाम घेतलेला किंवा नामाची नामच कशासाठी आहे, मुखी नामाने हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. तसं पाहायला गेलं तर तेवढं पण सोपं वाटतं का हो? हा, एकदा नाम घेतलं झाला मोक्ष प्राप्त झाला, हा सोपं वाटतं का? मग तेवढं जर करायचं तर मग साधना कशासाठी करायची आपल्याला? साधना सांगितली कशाला आपल्याला? बसायला कशाला सांगितलं? सकाळ संध्याकाळ थोडा थोडा वेळ बसायला कशाला सांगितलं? कारण आपल्या इंद्रियाला वळण पडलं पाहिजे. पडिले वळण इंद्रिया सकळा आणि भाव तो निराळा नाही तुझ्या. त्या युक्तीप्रमाणे आपल्या इंद्रियाला जोपर्यंत वळण पडत नाही तोपर्यंत आपल्याला बसायचं आहे. बघा भगवत भावमध्ये पण एक मला वाटते 72 नंबरच्या पानावरती का 75 नंबरच्या पानावरती एक विषय आलेला आहे. त्यामध्ये सांगितलं की नाम कुठपर्यंत घ्यायचं, आपण नाम कुठपर्यंत घ्यायचं, जोपर्यंत आपल्याला नामावरती दृढ विश्वास होत नाही. म्हणजे जसं की नुसता विश्वास नाही, दृढ विश्वास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नाम घ्यायचे. एकदा का समजलं आपल्याला की बाबा नाम आणि देव एकच आहे आणि देव कुठं आहे? देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. त्या युक्तीप्रमाणे जर पाहायला गेलो आपण तर देव आणि आपण एकच आहे, कारण आपणच देव आहोत. आपण जेव्हा प्रबोधाचं नामचिंतन करत असतो तेव्हा आपण काय म्हणतो स्वतःला? मीच देव, अहम ब्रह्मास्मी, मीच देव आहे. मग त्या युक्तीप्रमाणे जर आपण पाहायला गेलं की मी देव आहे, तसं आपल्याला नामचिंतन करताना आपला त्यावेळी जेव्हा असा दृढ निश्चय होईल, कारण तुकाराम महाराजांचा दृढ निश्चय झाला होता, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला. त्या युक्तीप्रमाणे, कारण देव पहावयासी गेलो देवाची भावनी ठेवलो. तशा पद्धतीनं जोपर्यंत आपला तिथपर्यंतचा तो दृढ निश्चय होणार नाही तोपर्यंत आपल्याला नामचिंतन करायचं आणि तोपर्यंत साधना करायची. म्हणजे आपल्याला थोडा थोडा वेळ करून चालणार आहे का? जोपर्यंत आता समजा धरून चाला की आपली जी सवय आहे आता किंवा जन्माला आल्यापासून आपण आत्तापर्यंत आलो, काही काही अशा सवय असतात की त्या आपल्याला माहीत असतात. तसं आपलीच सवय आपल्याला माहिती, म्हणजे आपली सवय देवाला माहिती झाली पाहिजे. जसं की एक मामाने दृष्टांत सांगितलं होता बघा माग, नारदाचा. नारद भगवंताकडे गेले आणि काय विचारलं की देवा लाडका भक्त कोण आहे? आणि त्यावेळी काय सांगितलं देवानं की लाडका भक्त तू नाहीस बाबा, लाडका भक्त पृथ्वी तलावरती एक शेतकरी आहे, तिथं जा, तो लाडका भक्त आहे माझा जास्त. अरे बाबा मी 24 तास तुझं नारायण नारायण नाम घेत बसलोय तरी पण तो लाडका भक्त कसा काय? म्हणून नारद महाराज बघायला गेले. ऐकलाय तुम्ही सगळ्यांनी दृष्टांत, बरोबर? दृष्टांत सांगण्यात काही वेळ घालवत नाही. तर त्या दृष्टांतामधला जो मतीचा अर्थ आहे त्यामध्ये काय सांगितलं होतं की तो जो कोण शेतकरी होता तो सकाळी उठलं की फक्त काय करायचा? एकदा देवाचं ध्यान करायचं. कशाबद्दल? की बाबा जेव्हा मी झोपून उठलो कोणाच्या सत्तेनं? देवाच्या सत्तेनं. कारण झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही त्याच्या सत्तेशिवाय, बरोबर आहे की नाही? म्हणजे सूर्याला सुद्धा चालता येत नाही तिच्या सत्तेशिवाय. झाडाचं पान हलू शकत नाही, वेदाला बोलता येत नाही. तैसा ब्रह्मांडाचा धनी तू समर्थ, असा ब्रह्मांडाचा धनी तू समर्थ आहेस की तुझ्या सत्तेशिवाय काय चालू शकत नाही. तर त्यासाठी भगवंताचं स्मरण केलं त्यानं. कशाला? सकाळी उठल्यानंतर की बाबा तुझ्यामुळे मी आज आहे, किंवा तू मला माझा श्वास ठेवलास चालू. कारण ज्यावेळी आपण झोपतो, झोपला काय आणि मेला काय फरक आहे का? काय
काही फरक नाही. फक्त झोपेतून जागं होणं ही एक प्रकारचं छोटंसं मरणच. म्हणजे रोज आपण ती प्रक्रिया करत असतो. आता कित्येक लोक बघा काल रात्री झोपले असतील, आज सकाळी उठली नसतील. कित्येक लोक. देवाची सत्ता असल्याशिवाय तसं झालं का? म्हणून देवाला आपण उठल्यानंतर काय करायचं? स्मरण करायचं की तुझ्यामुळं माझा आज श्वास चालू आहे, धन्यवाद द्यायचे त्याला. आणि त्याच्यानंतर मग त्यानं शेतकऱ्यानं आपल्या कामाला लागला. परत दुपारी जेव्हा तो जेवण करणार आहे तेव्हा त्यानं काय केलं? परत एकदा देवाची आठवण केली, बाबा अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि तुझ्याच कृपेनं मी आज हे अन्न खाऊ शकतो. आणि अन्न खाल्ल्याशिवाय आपल्याला ऊर्जा मिळेल का? नाही मिळणार. असं तशा पद्धतीने एकदा देवाचं स्मरण केलं आणि परत एकदा सगळं कर्म करून जेव्हा आपण झोपणार आहे तेव्हा परत एकदा स्मरण केलं की जे कर्म जे मी केलं आज ते सगळं कृष्णार्पण, किंवा जे काय चांगलं झालं असेल ते तुझ्याच सत्तेनं झालं आणि जे काय वाईट झालं असेल तेही तुझ्याच सत्तेनं झालं, यामध्ये माझं काही नाही. अशा पद्धतीनं जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर, दुपारी जेवताना किंवा रात्री झोपताना अशा पद्धतीनं जेव्हा त्रिकाल संध्या करत असेल, त्याला त्रिकाल संध्या म्हणलं जातं. तशा पद्धतीनं जर कोण करत असेल तर मग तो साधक किंवा तो भक्त भगवंताला अतिशय प्रिय असतो आणि तशा भक्ताची भगवंत नेहमी वाट पाहत असतो. आणि ह्यामध्ये हिथं आपल्याला काय सांगितलं होतं की असे जे साधक आहेत किंवा असे जे योगी आहेत, हे योगी काय करत असतात तर आपल्याला मोक्षाची इच्छा धारण करून वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करत असतात. आणि आपल्याला तो यज्ञ करायचा आहे का? तर आपल्याला तशा पद्धतीचा यज्ञ करायचा नाही. आपला ऑटोमॅटिक तशा पद्धतीचा यज्ञ होऊन जाणार आहे. म्हणून माऊलींनी हे तर सांगितलं की जया अविज्ञा जात जळिता ते उरले निज स्वभावता तेथ अग्नी आणि होता उरेचिना. म्हणजे त्यांनी सर्व प्रकारच्या अज्ञान नाहीसे केल्यामुळे स्वाभाविकपणेच मूळचे शुद्ध स्वरूप शिल्लक राहते. तेथे अग्नी व यज्ञ करता हा कोणत्याही प्रकारचा द्वैतभाव शिल्लक राहत नाही. म्हणजे इथं बघा तीच सांगितलं आपल्याला परत की जे असे सज्ञानी लोक असतात, सज्ञानी म्हणतोय बरं का मी, सज्ञानी म्हणजे कोण? योगी लोक. म्हणजे त्यांना असं सज्ञान म्हणजे त्यांना ते ज्ञान झालेलं असतं की ह्या ठिकाणी आपण जे यज्ञ करतो आहोत किंवा त्यांनी सर्व प्रकारचे अज्ञान नाहीसे केल्यामुळे स्वभावताच त्यांना मूळचे शुद्ध ज्ञान प्राप्त झालेलं असतं. आणि एकदा का शुद्ध आणि स्वरूपाशी संलग्न ज्ञान प्राप्त झालं तेथे अग्नी यज्ञ करता आणि कोणत्याही प्रकारचा द्वैत शिल्लक राहत नाही. तिथं तू आणि मी हा भेदभाव शिल्लक राहत नाही. त्या ठिकाणी मग जेथ यजिताच्या काम पुरे यज्ञेची विधान सरे मागुता जेथू ओसरे क्रिया जातो. म्हणजे या ठिकाणी यज्ञ करण्याची इच्छा पूर्ण होते आणि यज्ञ क्रिया संपून जातात आणि तेथून क्रिया या मागे परतून ओसरून जातात. म्हणजे ज्यावेळी असा यज्ञ करणारी जी लोक आहेत, म्हणजे साधू म्हणू शकतो आपण त्यांना, किंवा अशी जी लोक आहेत त्यांचं काय झालं असतं, यज्ञ करण्याची इच्छा पूर्ण होते. म्हणजे त्यांचं जे रोजचं काम चाललेलं असतं ती पूर्ण होतं आणि यज्ञक्रिया संपून जातात आणि ते जेथून क्रिया या मागे परतून ओसरून जातात. म्हणजे त्यांना ती परत करण्याची गरज वाटत नाही. म्हणजे परिपूर्ण अवस्थेमध्ये ती लोक हळूहळू जात असतात. आपण सुद्धा तशाच पद्धतीने परिपूर्ण अवस्थेमध्ये जाऊ शकतो. फक्त सांगितलेल्या नियमाचं आपण पालन केलं पाहिजे. आपण पालन करत
नाही, म्हणून आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही किंवा जाऊ शकत नाही असा विषय नाही, जाऊ पण शकतो. कारण तेवढी शक्ती आपल्या पाठीमागं आहे, सद्गुरूंची तेवढी शक्ती आहे. म्हणून आपण तसा पण विचार करता कामा नाही की आपण करू नाही शकत, तर आपण करू पण शकतो. विचार जेथ न रिगे, हेतू जेथ न निघे, जे द्वैत दोष संगे लंपे चिना. म्हणजे ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी कोणत्याही विचारांचा प्रवेश होत नाही, कोणत्याही इच्छेचा स्पर्श होत नाही, ते द्वैत दोषाच्या संगतीने कधीच लिप्त होत नाही. म्हणजे असा जो योगी असेल, असा जो साधू असेल, असा जो संत असेल की ज्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारची इच्छा, आकांक्षा, संशय, भ्रांती, कल्पना ह्याच्या परे गेलाय, ह्या पुढे गेलेला आहे, असा जो कोण आहे तर द्वैताची झडणी गुरुविना ज्ञान. म्हणजे तशा पद्धतीने द्वैत आणि दोषाच्या संगतीने कधीही लिप्त होत नाही. म्हणजे दोष पण त्याला लागू शकत नाही, त्यामध्ये तो गुरफटून जात नाही किंवा द्वैत पण त्याला चिटकत नाही. म्हणजे हे वेगळं हे वेगळं. बघा ती जी लोक असतात ना ती वेगळीच लोक असतात त्यांच्या मनामध्ये. आता आपण बघा शुकाचार्यांचं उदाहरण घेतलं, शुकाचार्यांचं कित्येक वेळा आपण दृष्टांत ऐकला असेल मामांच्याकडनं, बरोबर आहे की नाही. तर शुकाचार्य सुद्धा त्यांच्यामध्ये द्वैत भाव होता का? द्वैतच नव्हतं, द्वैतच पहिल्यापासून मुळातच त्यांना ते माहीत नव्हतं. त्यामुळं अशा जे साधू संत असतात तशा साधू संतांचा संग किंवा तसे साधू संत हे परिपूर्ण अवस्थेला जात असतात. आता ह्या ठिकाणी कुठला श्लोक संपला आपला? 30 नंबरचा. आता 31 नंबरचा श्लोक आहे. यज्ञशिष्टामृतं भोजा यन्ति ब्रह्म सनातनम नायं लोके सत्य यज्ञस्य कुतोन्य कुरु सतम. ह्या श्लोकामध्ये 31 नंबरचा जो श्लोक आहे ह्यामध्ये हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञाचा परिणाम जे ज्ञानरूपी अमृत याचे सेवन करणारे योगीजन सनातन परब्रह्माला प्राप्त होतात. जो कोणताच यज्ञ करत नाही त्याला ऐहिक सुख मिळत नाही, मग त्या परलोक सुखदायक कसा होणार? जी लोकांचं काय सांगितलं की जी लोक असा यज्ञ करतात, ज्ञान यज्ञ करतात, ज्ञानरूपी अमृताचं सेवन करतात, अशी योगीजन जे असतात ते डायरेक्ट परब्रह्माला प्राप्त होतात. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी ते प्राप्त होतात. पण जो कोणताच यज्ञ करत नाही त्याला ऐहिक सुख मिळत नाही, मग ती परलोकाचं सुख कसं काय प्राप्त होणार त्याला? इथलं सुख नाही मग तिकडचं कसं मिळेल? इथलं जर मिळालं तर तिकडे मिळेल ना. म्हणजे ती कोणत्याच प्रकारची म्हणजे कोणतंच त्यांचं नाम यज्ञ नसतो, ज्ञान यज्ञ नसतो, कर्मयज्ञ नसतो, म्हणजे अशीच मोकळे असतात ती लोक. कारण कोणतंच जर काहीच जर तो व्यक्ती करत नसला, सकाळ उठलं की लागलाच आपल्या कामाच्या मागं आणि रात्री झोपला की परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कामाच्या मागं. म्हणजे अशा पद्धतीनं जर जी लोक आपल्याला, आता काही लोक आपण बघतो अनुग्रह घेऊन सुद्धा तशी मध्ये गुरफटलेले आहेत. मग आता अनुग्रह घेऊन काय मग फायदा झाला? नाम प्राप्त झालं, पण नाम नुसतं घेऊन संपलं का मग विषय? विषय तसा संपत नाही, विषय खूप मोठा गहन आहे. कारण ह्या ठिकाणी नुसतं नाम प्राप्त होऊन आपल्याला उपयोग होत नसतो. म्हणजे आपण म्हटलं की नाही की मार्ग माहीत झाला, मार्ग माहीत झाला. आता इथून समजा तीर्थक्षेत्राला कुठल्या जायचं आहे, पंढरपूरला जायचं आहे, मार्ग माहिती आहे आपल्याला, पण त्या मार्गाने चाललं पाहिजे का नाही तरच तीर्थक्षेत्र येईल का नुसतं माहिती असून येईल? जसं की अनेक वेळा मामाने आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की बँकेत पैसे आहेत, पासबुकावरती लिहिलेले आहेत, चेक केलं मोबाईलवरती मेसेज, पैसे आहेत, परंतु पैसे आपल्या हातात मिळतील कधी? अहो त्याला प्रक्रिया आहे. तिथं जाऊन आपण स्लिप भरली पाहिजे, ती काउंटरला दिली पाहिजे, मग ती कॅशियर आपल्याला पैसे देणार.
जशी ही प्रक्रिया आहे व्यवहारातली, तसं परमार्थामध्ये सुद्धा ही प्रक्रिया आहे. आणि ही जर प्रक्रिया जर कोण करत नसेल, नुसतं नाम प्राप्त असून काय करायचं, मग पैसे आहेत मग वाचत बसतो का पैसे आहेत एवढे आहेत आणि एवढे आहेत, हा काय मिळतील का त्यातला 1 रुपया तर मिळेल का, तसं नाही मिळणार. तशा पद्धतीनं आपण ती मार्गक्रमणा जर आपण नाही केली तर आपल्याला ते स्थान प्राप्त होणार नाही. आपल्याला आपलं देह काय आहे सगळ्यांचं, तर धाम परमम मम, म्हणजे जे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला आपला श्वास कुठं घालवायचा आहे, नामामध्ये घालवायचा आहे. म्हणून इंद्रियाला आपल्याला वळण पाडायचं आहे, म्हणून ही खाटाटोप आहे. हे कसं करण्याचं कारण काय आहे, तर हे करण्याचं ते कारण आहे. म्हणून ज्ञानी लोक किंवा साधू लोक किंवा जे योगीजन असतात हे काय करत असतात, ते रोज तेच करत असतात. म्हणून त्यांच्या इंद्रियांना ते वळण पडतं. आणि एकदा का ते वळण पडलं की मग त्यांना ते त्यांच्या मनातला द्वैत भाव निघून जातो, दोष निघून जातो. आणि अशा ज्या प्रक्रिया आहेत ह्या सर्व प्रक्रिया त्यांच्या द्वैत दोष ही सगळं त्यांना काय बाधा करू शकत नाही. कारण ती पूर्णपणे भगवंताचं नाम घेऊन कसे होतात, शुद्ध आत्म्या होतात. आणि शुद्ध आत्म्यांना भगवंताच्या चरणाशी आपोआप जागा मिळते. तशा पद्धतीनं. तर आता माऊली काय म्हणतात इथं बघू, ऐसे अनादि सिद्ध चोखट ते ज्ञान यज्ञ विशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्म मंत्रे. म्हणजे असे ते अनादि सिद्ध परिशुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञामध्ये शिल्लक राहिलेले ब्रह्म असते, त्या ब्रह्माच्या ब्रह्मनिष्ठ लोक हे अहम ब्रह्मासी म्हणजेच मीच ब्रह्म आहे या मंत्राचे सेवन करतात. म्हणजे ब्रह्माशी एकरूप होतात. म्हणजे आपण जे नामचिंतन करतोय आणि ते एकच आहे सगळं, फक्त आपण तिथपर्यंत करण्याची गरज आहे. आपली बैठक वाढली पाहिजे. आपल्याला चिंतन आपण म्हणू की चालता बोलता येता जाता काम करत आपण म्हणू, परंतु बसणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण अंतकाळी जे आहे ना, अंतकाळी इतकं दुःख आहे आणि त्या दुःखामध्ये जर नामाचा विसर पडला तर मग पहिल्यापासून आत्तापर्यंत केलेल्याचा मग काहीच उपयोग होणार नाही. मग ती फेल जाते. म्हणजे उपयोगाला येईल की सत्कर्मामध्ये त्याचं होईल, तुमची गणना होईल. आणि जे तुम्ही नामचिंतन केलं त्याचं तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये फळ पण मिळेल, तो विषय नाही. पण आपण नामचिंतन करतोच कशासाठी, की मोक्ष प्राप्तीसाठी किंवा जन्म मरणाचा आपला फेरा चुकावा ह्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. आणि ही करण्याच्या मागचा मेन उद्देश असतो. म्हणून या ठिकाणी ज्या वेळेस आपण अशा स्वरूपाचं ज्ञान, म्हणजे इथं जी सांगितलं आहे परिशुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञामध्ये शिल्लक राहिलेले ब्रह्मच असते, त्या ब्रह्माचे ब्रह्मनिष्ठ लोक हे अहम ब्रह्मासी म्हणजेच मी ब्रह्म आहे या मंत्राचे सेवन करतात. म्हणजेच ब्रह्माशी एकरूप होतात. म्हणजे आपल्याला पण एकरूप व्हायचं आहे. म्हणून हा सगळा खटाटोप चाललेला आहे. ऐसे शेषामृत झाले की अमृतत्व भावा आले, म्हणून या ब्रह्मते झाले अनायासे. याप्रमाणे यज्ञाचे शिल्लक राहिलेले ज्ञान रूप अमृत प्राशन करून जे तृप्त होऊन अमर होतात ते सहजच ब्रह्मत्वाला प्राप्त होतात. म्हणजे ह्या ठिकाणी काय सांगितले की अशा पद्धतीनं जर कोण करत असेल, जसं आता आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं, अशा पद्धतीनं जर कोण करत असेल तर त्यांच्या ठिकाणी यज्ञाचे शिल्लक राहिलेले ज्ञानरूप अमृत प्राशन करून तृप्त होऊन अमर होतात. अमर होतात म्हणजे नेमकं काय? अमर म्हणजे त्याला जन्म नाही पण मरण पण नाही. हा, आपण टीव्ही मध्ये नाही का बघत, बाबा देवाला कुठला तरी एखादा राक्षस काय म्हणतो, मला अमृतत्वाचं वरदान दे. मग काय म्हणतो देव, तेवढं सोडून बोल, दुसरं काय पाहिजे का तुला? हा, मग मला एवढं पाहिजे बाबा.
म्हणजे जसं की हिरण्यकश्यपूनं एक वरदान मागून घेतलं होतं की बाबाला कुठल्या शस्त्रानं मरण नको, कुठल्या अस्त्रानं मरण नको, मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको, मला घरात मरण नको, मला दारात मरण नको. पण तरी सुद्धा भगवंतानं युक्तीनं मारलं की नाही त्याला. पण असे जे योगी असतात, अशा योग्यांच्या ठिकाणी तशी वृत्ती आहे का? त्याची वृत्ती वाईट होती म्हणून त्याला मारावं लागलं. तशी त्याची साधना किती कडक होती, त्याच्या इतकी साधनाच कोणी केली नव्हती. म्हणजे त्यानं अतिशय मोठी साधना केली होती आणि भगवंताला प्राप्त करून सुद्धा घेतलं होतं. भगवंताकडनं वर पण मागून घेतला, पण तो चुकीच्या कर्मासाठी, योग्य ठिकाणी त्याचा वापर झाला नाही. म्हणून रिद्धी सिद्धी लावी पिसे, म्हणून हरिपाठामध्ये सुद्धा सांगितलंय की रिद्धी सिद्धी निधी अवघीची उपाधी. म्हणजे ती गोष्ट आपल्याला आड येते. कुठं? भगवंताच्या पर्यंत जाण्यासाठी ती गोष्ट आपल्याला आड येते किंवा ती गोष्ट आपल्याला मध्येच कुठेतरी अडकून टाकते, म्हणून ती आपल्याला नको आहे. येरा विरक्ती माळ न घालीची, जया संयमाग्नीची सेवा न घडेची. जे योगायोगुन करिताचे जन्मले साते, जन्माला येऊन ज्यांना संयमरूपी अग्नीची उपासना घडत नाही आणि जो योगी यज्ञही करीत नाही तो लोकांना विरक्ती माळा घालत नाही. म्हणजे जे लोक स्वतःच काय करत नाही ते दुसऱ्याला माळा घालून काय करणार आहे. म्हणजे अनेक उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये देता येईल, पण जास्त आपल्याला त्याच्या खोलात जायला नको. जया आहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही, म्हणून या आसो हे गोठी पायी पंडकुमरा. हे अर्जुना, ज्याचे ही लोकांमध्ये आचार विचार उच्चार सात्विक नाहीत त्यांना परलोक मिळेल काय? म्हणून त्यांच्याविषयी बोलणे नको. म्हणजे भगवंत सुद्धा अशा लोकांचं बोलणं टाळतो की असं बाबा त्यांचं काय करायचं आपल्याला. त्यांचे आचार शुद्ध नाहीत, विचार शुद्ध नाहीत, उच्चार शुद्ध नाहीत, सात्विकता नाही. अशा ठिकाणी आपण विनाकारण वेळ वाया घालवायला नको असं भगवंत सुद्धा म्हणतोय. थांबायचं का? आता आपण वाचला आतापर्यंत 31 नंबरचा श्लोक झाला पूर्ण आपला. आता 32 नंबरचा श्लोक पुढच्या वेळी बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय. गुरुवर्य शिंदे मामा महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.